गुड इव्हनिंग एव्हरीवन. वेलकम टू बाकलीवाल परिवार. मी तुमच्यापैकी बरेचशा पॅरेंट्सचा, सगळ्या विद्यार्थ्यांचा आभारी आहे की तुम्ही संडे असून वेळातला वेळ काढून तुम्ही बाकलीवालचं सेमिनार किंवा जे आता माहिती मिळेल त्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलात. त्याबद्दल मनापासून बाकलीवाल परिवारातर्फे तुमचं सहर्ष स्वागत आहे. ॲक्च्युली बाकलीवाल ट्युटोरियल्स हे नीट, जेई आणि फाउंडेशन या 3 गोष्टीसाठी काम करतं. नीट, जेई, फाउंडेशन. आता यामध्ये आपण बघूयात की नेमकं जेई, नीट आणि फाउंडेशन हा पार्ट आपण वेगळा ठेवलेला आहे. तर आधी आपल्याला बघायचं आहे जेई आणि नीट. तत्पूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगू वाटते मला, स्टुडंटला आणि पॅरेंट्सला. त्यातून म्हणजे घेण्यासारखं मला वाटतं की पॅरेंट्सलाही आहे आणि स्टुडंटलाही आहे. तर ॲक्च्युली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा कोणत्या गडावर पार पडला हे कोणी सांगू शकतं का स्टुडंटपैकी? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा कोणत्या गडावर पार पडला हे कोणी सांगू शकतं? एनीवन गेसेस? सांग. व्हेरी गुड. नाव काय तुझं? क्लॅपिंग फॉर पूजा शेखर. ऍक्च्युली पूजाने बरोबर आन्सर दिलेला आहे. शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस राज्याभिषेक सोहळा होता तर त्यावेळेस शिवाजी महाराजांनी संपूर्ण प्रजेला आणि सोबत काही इंग्रजी अधिकाऱ्यांना हे आपल्यासोबत बोलवलं होतं राज्याभिषेक सोहळ्यासाठी. तर संपूर्ण प्रजा आणि इंग्रज अधिकारी त्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी निघाले रायगडावर. पण रायगडावर जात असताना त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. कारण का त्यावेळेस रायगडावर जाण्याचा रस्ता हा खूप अडचणीचा होता, खडदरीचा होता. डोंगर, दऱ्या, अनेक वेळे वाकडे मार्ग, ऊन होता, वादळ होता, पाऊस होता. असे अनेक अडचणी पार करून शेवटी प्रजा आणि ते इंग्रज अधिकारी त्या गडावर जाऊन पोहोचले. पण गडावर जाऊन पोहोचल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण का गडाच्या एंट्रीलाच समोर जे बघतात ते बघून त्यांना आश्चर्य वाटलं. कारण का त्यांच्या समोर 2 भले मोठे अशी हत्ती होते. त्यांना साहजिकच एक प्रश्न पडला की बाबा 2 पावलाचा माणूस इथं येण्यासाठी एवढा त्रास झाला तर एवढे मोठे भले मोठे हत्ती इथं आलेच कसं काय? जरूर कोणता दुसरा पर्यायी मार्ग महाराजांनी ओळखला असेल का, जो की आपल्याला माहित नाही. तर त्यांनी लगेच त्या इंग्रजी अधिकाऱ्यांनी सरदाराला बोलवलं. सरदार आले. सरदारांनी नम्रपणे उत्तर दिलं तिथं की ही आमच्या शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती. कारण का हे हत्ती आज इथं आणणं अशक्य गोष्टी आहेत. हे हत्ती आज इथं आणणं अशक्य गोष्ट आहे. ज्या वेळेस हे हत्ती लहान पिल्लू होते ना त्यावेळेस ते त्या गडावर नेले गेले. तिथंच त्यांचं पालन पोषण केलं गेलं. ज्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत तिथं त्यांना पुरवल्या गेल्या. म्हणजे शिवाजी महाराजांनी जे त्यांना बनायचं होतं, त्यांचं जे राजा बनण्याचं स्वप्न होतं ते त्यांनी वयाच्या 10व्या वर्षापासून त्याची तयारी चालू केली. मग आज आपल्याला मेडिकल, इंजिनिअरिंग किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी कधीपासून करावी लागेल? बघा, जर शिवाजी महाराजांची वयाच्या 10व्या वर्षी जर दूरदृष्टी असेल तेही 16व्या शतकामध्ये, तर आज आपण 21व्या शतकामध्ये आहे. आज आपण बऱ्यापैकी विचार करतो की रेग्युलर कॉलेज करावं की 12वी नंतर CET करावी, का इंजिनिअरिंग करावं
किंवा माझा मुलगा गणितात मार्क किती पाडेल त्यावरून मी ठरवेल, विज्ञानात कसा आहे त्यावरून मी ठरवेल. म्हणजे पॅरेंट्स म्हणून आपणच विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स देत नाही. जसं की म्हणलं जातं की काय म्हणतात, जळगावात केळीच उगवते, सोलापुरामध्ये ज्वारीच उगवते. कारण का, तसं पोषक वातावरण असतं. मला एकच सांगायचं आहे, जसं की 30% हे आजूबाजूचं इन्व्हायरमेंट असतं, 50% हे आपल्या फॅमिलीचं जे इन्व्हायरमेंट असतं आणि 20% हे आपण आजूबाजूच्या सराउंडिंगमध्ये, स्कूलमध्ये फिरताना, असं टोटल 100% मुलांची चढणघडणचा प्रकार घडत असतो. त्यामध्ये विचार करा, एक लक्षात घ्या की 50% कॉन्ट्रीब्युशन हे फॅमिलीचं आहे. म्हणजे जर आज आपण आपल्या घरात जर विद्यार्थ्याला म्हणलं हे काय जाणार आहे, हा तर CET पर्यंतच आहे, किंवा मला तर वाटतं की पुढे याचं काय होईल नाही मला सांगता येणार नाही. काय काय पॅरेंट्स असे पण आहेत, काय काय पॅरेंट्स की प्रॉपर ते पोषक वातावरण ठेवलेलं आहे. जसं की माझ्या मुलाला प्रॉपर IIT मध्ये मला चेन्नई IIT किंवा IIT बॉम्बेच पाहिजे. जस्ट मी त्या सरांचं नाव म्हणजे मला मनोमनी वाटतं की त्या सरांचं नाव घ्यावं. त्यांनी लास्ट मंथमध्ये आपल्याकडे ऍडमिशन घेतलंय. ढोले सर म्हणून आहेत, कदाचित ते आपल्या उपस्थित आहेत का मला नाही माहिती. ढोले सरांनी ते प्रॉपर आहेत मोहोळमध्ये एक खेडेगाव आहे तर तिथले आहेत. त्यांनी प्रॉपर राईट, तर मला वाटतं की त्यांनी त्यांचं घरदार म्हणजे जे काय असेल त्यांचं तिथलं प्रॉपर्टी वगैरे सोडून प्रॉपर मुलाला IIT बनवण्यासाठी ते प्रॉपर सोलापूरमध्ये राहतात. आज 5 ते 6 वर्ष झालं की ते सोलापूरमध्ये राहतात. सगळं त्यांचं शेती वगैरे सगळा व्यवसाय त्यांनी तिकडं आहे. पण ते सर म्हणतात की जोपर्यंत अनगरमध्ये मी एक IIT नेणार नाही अनगर गावामध्ये, तोपर्यंत मी त्या गावामध्ये जाणारच नाही. म्हणजे असं पोषण जर वातावरण दिलं, पोषक वातावरण दिलं, तर त्या मुलाला कुठंतरी आतून वाटेल की मला काही ना काही करायला पाहिजे आणि आई वडिलांनी तर मला तेवढा स्कोर दिलेलाच आहे. तर सांगायचं एकच आहे की आपण आधी मुलांनी टार्गेट ठरवण्यापेक्षा आधी, आता आपण 10वी जस्ट आता मुलांची झालेली आहे, की आपल्या मनामध्ये आपला मुलगा, कारण का पालक म्हणजे काय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. पालक म्हणजे काय, पा म्हणजे पालन करणारा, ल म्हणजे लक्ष देणारा आणि क म्हणजे कष्ट करणारा, त्याला म्हणतात पालक. ऍक्च्युली आता आपण काय करतो, पालन हे व्यवस्थितपणे करतो, कष्ट पण घेतो. कष्टामध्ये आपण कुठं पाठीमागे सरकतो का, नाही सरकत. फक्त बऱ्याचदा आपण लक्ष देण्यामध्ये किंबहुना कमी पडतो. मग काय राहील, असंच राहील ना, पालक नाही राहणार ना. तर आपल्याला काय व्हायचंय, पालक, आणि तेही आदर्श पालक. तर आपण कंटिन्यू करूयात. आता लास्ट टाइमचे आपले BTचे लास्ट टाइमचे जे JEEचे रिझल्ट आहेत, म्हणजे IIT ला गेलेले विद्यार्थ्यांचे रिझल्ट आहेत. ऍक्च्युली BTची सुरुवात सोलापूरमध्ये 2014 साली झालेली आहे. पहिली जी आपली IITian मुलगी आहे ती अपूर्वा गायकवाड, ती IIT दिल्लीला गेलेली आहे. अपूर्वा गायकवाड, ज्यावेळेस सोलापूरला IIT हा शब्द देखील माहित नव्हता, त्यावेळेस बाकलीवान ट्युटोरियल्सनी IIT दिल्लीला अपूर्वा गायकवाड नावाची स्टुडंट पाठवली. 2015चा तो आपला रिझल्ट आहे. त्याच्यानंतर 2016ला श्रीपाद देशमुख हा मेहता स्कूलचा स्टुडंट आहे. जुळे सोलापूरमध्ये मेहता स्कूल आहे, तिथला स्टुडंट आहे. IIT मद्रासला त्याचं इलेक्ट्रिक डिपार्टमेंटमध्ये IIT झालंय.
त्याच्यानंतर अजिंक्य शिवशंकरन. अजिंक्य शिवशंकरन हे प्रॉपर सोलापूरचे अय्यर हॉस्पिटल माहित असेल, ऑर्थोपेडिक अय्यर हॉस्पिटल जे डॉक्टर आहेत शिवशंकरन, त्यांचा मुलगा आहे अजिंक्य शिवशंकरन. अजिंक्य शिवशंकरन 2017 साली IIT गुवाहाटी करून कॉम्प्युटर सायन्स मधून IIT झाली. अजिंक्यचा जो रँक आहे 517 रँक आहे. अजिंक्यचा ऑल इंडिया रँकिंग 517 रँक आहे. आणि काय म्हणतात त्याला, सध्याला सरांच्या मार्गदर्शनाखाली, कारण का अजिंक्य सरांना टीचिंग मध्ये इंटरेस्ट होता, तर सध्याला तो बाकलीवाल मध्ये ऍज अ फॅकल्टी म्हणून काम करतोय. अजिंक्य सर सध्याला आपली फिजिक्सची फॅकल्टी आहे. त्यांचा ऑल इंडिया रँकिंग 517 आहे. सरांच्या मार्गदर्शनाखाली सध्याला तो टीचिंग करतोय. त्याच्यानंतर 2018ला प्रणव पागे, त्याच्यानंतर 2019ला कनभास्कर. सगळ्यात 2022ला जो आपला टॉप रिझल्ट आलाय ऑल इंडिया रँकिंग 82, प्रांजल कट्टे, सेंट थॉमसचा स्टुडंट आहे. प्रांजल कट्टेला ऑल इंडिया रँकिंग 82 आहे. IIT चेन्नई मध्ये कॉम्प्युटर सायन्स ब्रांच मिळाली. त्याच्यानंतर अनिरुद्ध महिंदर्गीकर ज्वेलर्स हे तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना माहित असेल. महिंदर्गीकर ज्वेलर्सचा मुलगा आहे अनिरुद्ध महिंदर्गीकर. SR चंडक स्कूल मधला विद्यार्थी आहे. जर तुम्ही बघितलं आधी NTA मॅप मध्ये ऍडव्हान्स किंवा मेन साठी सोलापूर हे मॅप मध्येच नव्हतं भारतामध्ये, पण त्या NTA ला JEE एक्झाम साठी ऍडव्हान्स मेन साठी मॅप मध्ये आणलंय ते बाकलीवाल ट्युटोरियल्सनी. कारण का ह्याच्या आधी प्रश्नच नव्हता ना. 1-2 विद्यार्थी जे आज तुम्ही सेंटर बघताय मेन्सचे ऍडव्हान्सचे, ते सेंटर आधी पुण्याला किंवा मुंबईला होते. तुमच्यापैकी काही लोकांनी जर 2015च्या आधी जर सेंटर बघितले मेन्सचे किंवा ऍडव्हान्सचे, तर ते कधीच सोलापुरात भरले नव्हते. ते सोलापूरच्या बाहेर म्हणजे पुण्या मुंबईला भरले होते. पण बाकलीवाल ट्युटोरियल्सनी NTA ला किंवा JEE ला भाग पाडलं, रिझल्ट देऊन प्रॉपर आपले 2023ला 34 विद्यार्थी, 2022ला 18 विद्यार्थी, बल्क मध्ये विद्यार्थी आपण मेन्स आणि ऍडव्हान्स साठी पाठवतोय. तर त्यामुळं मजबुरीने आज JEE आणि ऍडव्हान्स साठी आपलं भारताच्या मॅप मध्ये हे सेंटर आलेले आहेत. सोलापूर सेंटर हे भारताच्या मॅप मध्ये IIT साठी आणि NIT IIIT साठी म्हणजे ऍडव्हान्स आणि मेन साठी आलेलं आहे. सॉरी, सगळ्यात महत्वाचं काम मी विसरून गेलो की आधी सरांचं मी इंट्रोडक्शन करून देतो. सर हे IIT BHU कडून IIT झालंय. सरांना टोटल टीचिंगचा एक्सपिरियन्स 15 वर्षाचा आहे. सर सध्याला सोलापूरमध्ये बाकलीवालचे डायरेक्टर म्हणून काम करतात. सरांनी आजपर्यंतचा आता मी जो तुम्हाला रिझल्ट दाखवला तो सरांचा सिंहाचा वाटा म्हणावा लागेल. मग तो JEEचा असू द्या किंवा नीटचा असू द्या. जवळपास 15 वर्ष कोट्यामध्ये सर टीचिंग केलेली आहे. मुंबईमध्ये सरांची टीचिंग झालेली आहे. पुण्यामध्ये सरांची टीचिंग झालेली आहे. आणि त्यानंतर सोलापूरच्या मुलांना प्लॅटफॉर्म मिळावा त्यासाठी सरांनी म्हणजे बाकलीवाल सरांनी, वैभव बाकलीवाल सरांना इथं अपॉइंट केलं ऍज अ डायरेक्टर म्हणून. तर आज सर जवळपास 2014 पासून ऍज अ डायरेक्टर काम करतायत. अभिषेक सिन्हा सर IIT BHU कडून.
इस बार का सेमिनार हमने कुछ इस तरह से प्लान किया है। हर बार जब हम सेमिनार लेते थे, सेमिनार मोर और लेस हमारी तरफ से एक इंफॉर्मेटिव सेमिनार हो जाता था, और बहुत बार पेरेंट्स के मन में बहुत अलग अलग तरह की जो क्वेश्चंस थे, जो वो शायद काउंसलिंग के टाइम पे, इंडिविजुअली मिलने पे, या इन जनरल भी जो सवाल उनके मन में उठते थे, हमने वो सारे सवाल उठ के एक बार सोचा कि इस बार थोड़ा थिएटर ये दिखा देते हैं, तो रोल प्ले स्टार्ट कर रहे हैं। और मैं एक पेरेंट की तरह सर से सवाल पूछूंगा। ज्यादातर सवाल आपके दिमाग में ऑलरेडी होंगे, जो बाकलीवाल को लेके होंगे, जो जेई को लेके होंगे, नीट को लेके होंगे, पढ़ाई करने के तरीके, हमारी क्लासेस के बारे में, बाहर कोई और कुछ काम कर सकते हैं क्या उसके बारे में। और इस तरीके से हम कोशिश करेंगे कि आपके मैक्सिमम क्वेरीज यहीं पे सॉल्व हो जाए। फिर भी अगर कोई क्वेरी आपके क्वेश्चन दिमाग में रह जाए, तो एक बार जब हमारा आपस का वार्तालाप खत्म हो जाएगा, तो आपके लिए क्वेश्चंस स्टार्ट कर सकते हैं। टिल देन मैं और अजय सर आपस में आपकी तरफ से मैं सवाल पूछूंगा। कहीं कहीं पे मुझे लगता है कि कुछ चीजें ऐड करनी होती है। अब मेरे को हो गया है 10 साल बाकलीवाल में, और वो टाइम देखा है जब हमारे पास 12-13 बच्चे थे पहले साल में, जिसमें अपूर्वा IIT दिल्ली गई, और अब 1000 से ऊपर बच्चे इस समय पढ़ रहे हैं बाकलीवाल ट्यूटोरियल सोलापुर सेंटर में। तो वो जो ग्रोथ है, वो ग्रोथ सिर्फ मार्केटिंग वगैरह करके नहीं आई है, वो ग्रोथ डेफिनेटली रिजल्ट देके आई। शायद आप लोगों में भी ज्यादातर लोग रिजल्ट्स की वजह से बाकलीवाल को जानते होंगे, रादर देन बहुत सारे एडवर्टीजमेंट्स के लिए। तो वो उस चीज का बहुत फक्र है हम सबको, और 10 साल से वो जो जर्नी देखी है, उस वजह से मेरे अंदर थोड़ी ज्यादा एक्साइटमेंट हो जाती है जब मैं बाकलीवाल की बात कर रहा होता हूँ। तो सर का कहीं कुछ छूटेगा तो मैं थोड़ा अपना रोल चेंज कर दूंगा, पेरेंट वन की हटके डायरेक्टर की तरह वापस कुछ सवालों में मैं एंट्री मार दूंगा। ठीक, तो उस छोटी सी छोटी गलतियों के लिए पहले से ही माफी। सर, मेरा बच्चा अभी इंजीनियरिंग एग्जाम्स देना चाह रहा है, और क्योंकि मुझको पता है कि अभी बच्चा जेई करेगा नहीं करेगा मुझे नहीं पता, पर महाराष्ट्र सीईटी, ये मैंने सुना है कि हमारे महाराष्ट्र में सब कॉलेजेस के लिए काम होता है, और बच्चा पूना में पढ़ेगा तो मुझे भी अच्छा रहेगा। सर, महाराष्ट्र सीईटी के बारे में आप कुछ बताएंगे क्या? यस सर, महाराष्ट्र गव्हर्नमेंट सीईटी, महाराष्ट्र गव्हर्नमेंट सीईटीचा कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे। टोटल 200 मार्काचा सिलेबस आहे। त्यामध्ये मॅथ्स हे 100 मार्काचं आहे, फिजिक्स हे 50 मार्काचं आहे, आणि केमिस्ट्री 50 मार्काचं आहे। टोटल 200 मार्काची परीक्षा आहे। त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम नाही आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। जसं की मेन्स ॲडव्हान्सला निगेटिव्ह मार्किंग आहे, त्यामुळे विद्यार्थी घाबरलेला असतो, तर या एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। या एक्झामला आपण म्हणू शकतो की इझी मॉडरेट। त्याचा सर बीच में मेरे को टोकना पड़ेगा आपको। मैंने सुना है कि बाकलीवाल में ना सिर्फ जेई के लिए बहुत हार्ड पढ़ाते हैं, बहुत टफ पढ़ाते हैं, सिर्फ आपके जेई के रिजल्ट्स हमने सुने हैं। तो सीईटी के लिए तो बहुत सारे इंस्टीट्यूट्स हैं और आपसे काफी कम प्राइस में। यस सर। तो फिर ऐसा मतलब मैं बच्चे को बाकलीवाल में क्यों डालूं सीईटी? अगर मेरे को सीईटी करना है तो मैं फिर बाकलीवाल में क्यों डालूं? एक्चुअली 23 का रिजल्ट बोलता है सर। सोलापुर से 99 अबोव 31 स्टूडेंट थे, उसमें से प्रॉपर बाकलीवाल के 27 बच्चों ने 99 परसेंटाइल अबोव मार्क्स लिए, परसेंटाइल लिए। अगेन मैं बीच में थोड़ा सा पिछले साल जो सर बताया, सर ने बोला कि 31 बच्चे 99 परसेंटाइल के ऊपर आए पूरे सोलापुर जिले में, उसमें से 27 बच्चे बाकलीवाल ट्यूटोरियल्स के थे। बिल्कुल सच बात। सर बताना भूल गए कि पहले 20 के 20 हमारे थे, 1 2 3 4 से लेके 20 तक की गिनती करेंगे तो वो एक थॉट है कि शायद बाकलीवाल ट्यूटोरियल्स, क्योंकि नाम में पहले IIT लिखा हुआ था, बाकलीवाल ट्यूटोरियल्स IIT, अभी नाम चेंज हो गया, पर अब बाकलीवाल ट्यूटोरियल्स IIT था पहले, और लोगों को लगता था कि हम सिर्फ IIT के लिए ही पढ़ा रहे हैं। शायद हमको ये समझना बहुत जरूरी है कि जो हम एग्जाम्स के लिए बात कर रहे हैं उसमें चाहे फिजिक्स केमिस्ट्री मैथ्स हो या फिजिक्स केमिस्ट्री बायो हो, आपकी थ्योरी चेंज नहीं होती,
ये सारे एग्जाम्स चाहे बोर्ड हो, चाहे सीटी हो, मेंस हो, एडवांस हो या नीट हो, ये मैं डिफिकल्टी लेवल के हिसाब से बता रहा हूँ, इनमें सिर्फ क्वेश्चन करने का तरीका, क्वेश्चन के तरीके चेंज हो जाते हैं। न्यूटन ने नीट के लिए अलग से कहानी नहीं सुनाई थी और एडवांस के लिए अलग से नहीं, सीटी में उसने 3 लॉ की जगह 1 लॉ नहीं बताया था, सारा काम सिमिलर हुआ था। बस सवाल की जो डिफिकल्टी है, सवाल में जो कैलकुलेशन लगने वाले हैं, वो एग्जाम के एग्जाम चेंज होते रहते हैं। तो हमारा जो रिजल्ट इतना छप्पड़ फाड़ के होता है वो सिर्फ इसलिए क्योंकि हम हमेशा कॉन्सेप्ट बेस्ड पढ़ाई करने की कोशिश करते हैं। ओवर टू यू सर। सर ऍक्च्युली जर याचं ड्युरेशन बघितलं, सीईटीचं ड्युरेशन, तर 3 तासाचा ऑनलाईन टेस्ट असेल, 3 तासाची, आणि यावर्षी 2023ला बाकलीवालचे 44 विद्यार्थी आहेत की त्या विद्यार्थ्यांनी चांगलं टॉपचं गव्हर्नमेंट कॉलेज म्हणा किंवा प्रायव्हेटचे टॉप कॉलेज मिळवलेत. मोस्टली स्टुडंटनी गव्हर्नमेंट टॉप कॉलेज मिळवलेत, जसं की COEP असेल, VJTI असेल, SPIT असेल, परंतु त्याच्यानंतर PICT असेल, ICT असेल, असे बरेचसे 44 विद्यार्थ्यांनी आपलं रेप्युटेड कॉलेज प्लस प्रायव्हेटमध्ये रेप्युटेड कॉलेज असे 44 रिझल्ट प्रॉपर 138 विद्यार्थ्यांमधून 44 रिझल्ट CET साठी दिलेले आहेत. त्यामध्ये 99% पर्सेंटाईल हे 27 स्टुडंट्स आहेत. आता यामध्ये महाराष्ट्राचे टॉपर, तो जिन बच्चों ने सीटी में अच्छे स्कोर किए हैं और उनमें से काफी सारे बच्चे वो भी होंगे जो जेई मेंस भी अच्छा निकाले हैं और जेई एडवांस भी अच्छे निकाले हैं, तो ओवरऑल एक वो रिजल्ट पे नजर डाल रहे हैं जहां पे महाराष्ट्र सीटी में जो 2023 में जिन्होंने सीटी के थ्रू रिजल्ट लिया है, जैसे टॉपर जो बच्चा था वो निखिल उपाध्याय था जिसके 99.9 समथिंग परसेंटाइल थे, पर क्योंकि उसका आईआईटी में भी हो गया था तो आईआईटी जोधपुर में डाल दिया, तो वहां पे आपको निखिल उपाध्याय नहीं दिखेंगे। पर ऐसे कई लोग होंगे जिन्होंने सीटी में बहुत हाई परसेंटाइल लेके आए, पर क्योंकि वो मेंस और एडवांस के अच्छे कॉलेजेस में चले गए तो उनका नाम यहाँ पे आपको नहीं दिखेगा। अगर आप यहाँ पे देखेंगे तो COEP, PICT, VJTI, SPTI और ये पहले 2 रो में आपको वो जो टॉप 6 कॉलेजेस के बारे में बात की गई थी, पहले 2 रो उन्हीं बच्चों से भरा हुआ है। These are apart from those students who have already got into IITs, NITs, triple IITs, etc. which असे टोटल आपले रिझल्ट आहेत. 2022चा जर आपण रिझल्ट बघितला, देवांश ठक्कर हा CET मध्ये 99.96 पर्सेंटाइल आणलेला आहे. त्याच्यामध्ये सर्वेश बघितला, COEP आहे, ओंकार कांबळे बघितला पंढरपूरचा आहे, COEP पुणे आहे, लक्ष छाछेड COEP पुणे, क्षितिज उपाध्याय COEP, ओंकार शेटे CEP, SPIT अमोल मठपती, गजानन गावडे VJTI मुंबई, अनिश राठी VJTI. मोस्टली जर स्टुडंट बघितले तर महाराष्ट्रातले जे टॉप मोस्ट MST CET चे कॉलेज आहेत तर त्या कॉलेजमध्ये त्यांचा नंबर लागलेला आहे महाराष्ट्र मधल्या. जैसे आपको इसमें टॉपर दिख रहा है देवांश ठक्कर, पर अभी उसने महाराष्ट्र सीटी के थ्रू ना जाके IIT बॉम्बे में लिया, सो इसीलिए उसको किसका सीटी का कोई कॉलेज आपको नहीं दिख रहा है, IIT बॉम्बे लिया उसने. सर सीटी समझा आप करा रहे हो अच्छे से, अभी लेकिन हम बाकलीवाल में जेई के लिए बहुत फेमस है, तो जेई मेंस और जेई एडवांस के बारे में थोड़ा डिटेल में चाहिए आपसे. यस, जेई मेंस का एग्जाम ये 300 मार्क्स का रहता है. मी मराठीत क्लियर म्हणजे मराठीत बोलतो. जेई मेंस हे 300 मार्काचं एक्झाम आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टला 100 मार्काचं वेटेज आहे, जसं की फिजिक्स 100 मार्काचं, मॅथ्स 100 मार्काचं आणि केमिस्ट्री 100 मार्काचं आहे. ही पूर्ण ऑनलाईन मोड एक्झाम आहे. यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे. जर तुमचा एक प्रश्न बरोबर असेल तर तुम्हाला 4 मार्क मिळतील
जर एक प्रश्न चुकला तर तुम्हाला तो -1 मध्ये नेईल. टोटल क्वेश्चन्स आहेत 75 क्वेश्चन मधून तुम्हाला 300 मार्क जास्तीत जास्त आणायचे आहेत. सर जेई ऍडव्हान्स में जेई ऍडव्हान्स आजपर्यंत एक्झाम पॅटर्न फिक्स नाही, किती क्वेश्चन येणार आहेत हे फिक्स नाही. आजपर्यंत कोणी अनालिसिस नाही करू शकलं. फक्त हे जे एक्झाम पॅटर्न ऑनलाईन मोड आहे, 3 तास फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स, त्याच्यानंतर 1.5-1 तासाचा ब्रेक मिळेल, त्याच्यानंतर 3 तास फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स, हे अशा टाईपचा पूर्ण दिवसभरामध्ये कंडक्ट होईल आणि हे पण ऑनलाईन मोडवर असेल. ह्याची लेवल जर बघितली तर क्वेश्चन वेरिएबल फॉर्मेट मध्ये असतात. सो इस चैप्टर इस पेपर की जेई एडवांस की एक खासियत और है, क्योंकि ये एग्जाम मई के महीने में होता है, फुल ऑन गर्मी होती है और टाइम होता है इनका 9:30 से 12:30 और 2:30 से 5:30 पहले, और ये 3 घंटे 6 घंटे एक ही दिन में पेपर लेते हैं. 2 घंटे का जो ब्रेक बीच में मिलता भी है वो कड़क धूप में मिलता है. तो ये ना सिर्फ बच्चे की ओवरऑल मेंटल स्ट्रेंथ बट फिजिकल वाला पार्ट भी चेक करता है कि बच्चा 6 घंटे तक दिमाग लड़ा सकता है, वो बीच में 2 घंटे भी है. तो इफेक्टिवली और अंदर घुसना पड़ता है 1 घंटा पहले, 8:30 से लेके 5:30, वो एक फुल मैराथन जैसा उस दिन का काम होता है. एडवांस के को इतना डिफिकल्ट इसलिए भी माना जाता है कि क्वेश्चन बहुत ज्यादा डिफिकल्ट नहीं आएंगे, क्रैकेबल होते हैं. लोग इंसान ही आईआईटी में जा रहा है, पर क्योंकि उसने अलग अलग कॉन्सेप्ट्स ध्यान नहीं दिए हैं या बहुत सारे क्वेश्चंस प्रैक्टिस नहीं किए हुए हैं, कुछ चीजें हैं जो प्रैक्टिस वाला पार्ट में बहुत आसानी से एडवांस क्लियर कर पाते हैं बच्चे, पर वो मेंटल स्ट्रेंथ ना होके, जैसे हमको ये लगता है कि बच्चे के लिए हम क्या नहीं कर रहे हैं. अगर बच्चे को लग रहा है कि 10 क्वेश्चंस में से 4 क्वेश्चन नहीं आए, दुखी हो गया, रोना आ गया उसको, तो चल बेटा हम टीचर की खबर लेके आते हैं. रादर देन अगर आपको बच्चे को अभी एडवांस या फिर लाइफ के लिए भी आगे भी अगर आप उसको बनाना चाहते हो कि वो ऐसे एग्जाम्स को आगे भी फॉलो मतलब फेस कर पाए, तो उसके लिए बहुत जरूरी है कि आप अब, क्योंकि आप 11th-12th के बाद वैसे भी बच्चा आप सोलापुर से बाहर जा ही रहा है, तो आप उसको अभी से अपने पैरों पे खड़े होने के लिए थोड़ा प्रेरित कीजिए कि कुछ अगर उसको दिक्कत आ रही है तो जाके पूछे. दिस इज नथिंग टू डू विथ एडवांस, पर एडवांस के टाइम पे जो मेंटल प्रेशर्स होते हैं, मेंस में कोई प्रेशर होते हैं, नीट के टाइम मेंटल प्रेशर आते हैं, ये सारे प्रेशर्स झेलने की आदत बच्चे को हो जाती है. अगर 11th-12th में आप फोरफ्रंट में ना होके आप उसको पीछे से सपोर्ट कर रहे हो, तो फिर ये काम जेई एडवांस हो, नीट हो, बहुत इजीली क्रैक कर सकते हैं. हम बच्चों के ढाल बन के जेई एडवांस खराब करने की कोशिश करते हैं जनरली, जो ये मैंने इतने सालों में देखा. सर मैं इसमें एक और चीज ऐड करना चाहूंगा. मेंस के 2 फेज होते हैं. एक फेज होता है जानेवारी में, जैसे कि अभी आपके बच्चे ने तुमच्या मुलांनी जर 2024ला ऍडमिशन घेतलं तर तो 2026 जानेवारीमध्ये मेंसची फेज 1 एक्झाम देणार. त्याच्यानंतर एप्रिलमध्ये तो मेंसची सेकंड फेज देणार. आणि या 2 एक्झाम मधून ज्या एक्झाम मध्ये जास्त पर्सेंटाईल आहेत त्यावरून तुम्ही IIT म्हणजे ऍडव्हान्स क्वालिफाय होता का नाही हे त्या मेन्स एक्झाम मधून कळतं. त्याला पण कट ऑफ आहेत. या वर्षीची प्रॉबॅबिलिटी मानली जाते की ॲडव्हान्ससाठी ओपन कॅटेगरीमधून कमीत कमी 90% हे ॲडव्हान्सला पाहिजे. मेन्स मधून ॲडव्हान्स परीक्षा देण्यासाठी 90% पाहिजे, ते त्या कट ऑफनुसार. आता बेस्ट इंजिनिअरिंग जे कॉलेज आहेत यामध्ये IIT येतं, त्याच्यानंतर NIT येतं, IIIT येतं. IIIT मला वाटतं बरेचशा पॅरेंट्सला माहीत देखील असेल किंवा काही पॅरेंट्सला IIIT माहीत देखील नसेल. तर IIITचे टोटल 25 कॉलेजेस भारतामध्ये आहे. नियर अबाउट 8,000 सीट्स आहेत. IIIT हे प्रॉपर इन्फॉर्मेशन बेस्ड इंजिनिअरिंग आहे. IIITचा लॉंग फॉर्म आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. जसं की
आपला लास्ट टाइम एक स्टुडंट होता 2017च्या बॅचला वरवणकर, तो IIT गुवाहाटी करून कॉम्प्युटर सायन्स मधून IIT गुवाहाटी केला. तर तो आज फिजी मध्ये त्याची 8th सेमिस्टर चालू आहे. फिजी मध्ये तो सॉफ्टवेअर इंजिनियर ऑलरेडी जॉब करतोय, पण त्याला जपानच्या एका कंपनीने हायर केलंय. तो त्याचा बीटेक झाल्या इमिडिएटली तो जपानच्या त्या युनिव्हर्सिटीला जॉईन करेल. म्हणजे मेन्स ॲडव्हान्सचं रेप्युटेशन असं आहे. म्हणजे NIT, IIT किंवा IIT. त्याच्यानंतर बिर्ला इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी पण आहे. बिर्ला इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी पण सगळ्यात रेप्युटेड इंजिनिअरिंग कॉलेज मानलं जातं. जसं मेन्सचे एक्झाम कंडक्ट होतात तसंच बिटसॅटची पण सेपरेट एक्झाम कंडक्ट होतात. बिटसॅटचे भारतामध्ये 3 कॉलेजेस आहेत आणि भारताच्या बाहेर एक कॉलेज आहे, जसं की बिट्स पिलानी, गोवा ऐसे कॉलेजेस आहेत. सर इस साल जेईई मेंस तो एक हो ही गया होगा जनवरी में, उसका रिजल्ट कैसा रहा? सर सगळ्या पेरेंट्सला यावेळेसचा जो मेन्स 24 फेज 1चा जो आपला रिझल्ट तुम्ही ऐकून खरंच तुम्हाला आश्चर्य वाटेल किंवा काही लोकांना खरं देखील वाटणार नाही, पण हे फॅक्ट आहे. वेदांत गाडे जो पहिला नंबरचा मुलगा दिसतोय, वेदांत गाडे याला 99.97% आहेत. वेदांत गाडे हा महाराष्ट्रामध्ये जी रयत संस्था काम करते, प्रत्येक गावोगावामध्ये त्यांच्या शाळा आहेत, त्या शाळेचा विद्यार्थी आहे वेदांत गाडे. तर वेदांत गाडे हा प्रॉपर मराठी माध्यमाचा विद्यार्थी आहे. वेदांत गाडेनी सोलापूरला बीट केलं. सोलापूरमध्ये जेवढे स्टुडंट आहेत, वेदांत गाडे हा डिस्ट्रिक्ट टॉपर रिझल्ट आहे. वेदांत गाडेपेक्षा भारतामध्ये मॅक्झिमम 250 विद्यार्थी जर पर्सेंटाईलला कॅल्क्युलेशन केलं किंवा ऑल इंडिया रँकिंग त्याचं जर बघितलं तर त्याचं मेन्स फेज मध्ये ऑल इंडिया रँकिंग हे 250च्या दरम्यान आहे. त्याच्यानंतर सेकंड जी स्टुडंट आहे आपली ती पण टॉपर आहे, वेदिका डोळे. IAS स्कूलचे आहे, CBSE. वेदिका डोळेला 99.89% आहेत. वेदिकासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. वेद आंबेडकर आहे. वेद आंबेडकर KLE DMARTच्या शेजारची जी स्कूल आहे CBSE ची KLE स्कूलचा विद्यार्थी आहे. वेद आंबेडकरला 99.84% आहेत. आणि हे जे सगळे रिझल्ट आहेत ते प्रॉपर सोलापूरचे रिझल्ट आहेत, सोलापूरच्या सेंटरचे रिझल्ट आहेत. आणि सगळ्यात कौतुकास्पद म्हणजे हा विद्यार्थी वेदांत गाडे मराठी माध्यमातून रयत मधून आलेला आहे. ही सगळ्या आपल्या मराठी लोकांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. तर परत एकदा वेदांतसाठी जोरदार टाळ्या व्हायला हव्या. इसमें एक चीज और जोड़ूंगा, कई बार बच्चे लोग जब 11th में ज्वाइन करते हैं और 6-8 महीने बीत जाने के बाद थोड़ा बहुत डिफिकल्टी फेस करते हैं, तो बहुत बार पेरेंट को बताते हैं कि पापा मैंने फाउंडेशन नहीं किया ना इसलिए मैं पीछे रह रहा, या मैंने महाराष्ट्र बोर्ड से था इसीलिए पीछे हो गया, या ICSE बोर्ड से था उसका CBSE से लेना देना नहीं है और ये CBSE करा था एग्जाम इसीलिए मैं पीछे रह गया. These are mere excuses. रैंक 1, रैंक 3 फाउंडेशन भी नहीं हुआ है. रैंक 1 स्टेट बोर्ड है. इनफैक्ट पिछले 10 साल में जो 9 साल लगातार जो रिजल्ट्स आए हैं उसमें से 8 या 7 रिजल्ट्स स्टेट बोर्ड के हैं, एक CBSE का है और एक ICSE का बच्चा ये टॉप सोलापुर कर चुका है. तो बहुत बार वो जो मन में बच्चों के रहता है कि फाउंडेशन नहीं किया मेरा होगा नहीं होगा, या मैं स्टेट बोर्ड का हूँ कहीं मेरा सिलेबस कम था और फिर मेरे को आगे जाके दिक्कत होगी, ऐसा कुछ भी नहीं होने वाला है. अगर हम करने की सोच रहे हैं तो फिर 99.97 भी आप बहुत आसानी से अचीव कर सकते हो. बहुत आसानी से तो नहीं, मेहनत करना पड़ता है, पर ऐसा नहीं हुआ कि आप अचीव नहीं कर सकते. मेरे को फाउंडेशन या CBSE या ICSE का साथ लगेगा तो ही मैं इतनी हाई परसेंटाइल लेके आऊंगा, अदरवाइज नहीं ला पाऊंगा. ये एक मिथ है.
प्लीज इसको आगे भी बच्चों के साथ एंटरटेन मत कीजिएगा। सर, पिछले साल का रिजल्ट के बारे में कुछ? लास्ट टाइम हमारे लास्ट इयरला आपल्या इकडे 138 विद्यार्थी टोटल जेई साठी बसले होते। साहजिकच आहे 2021 ची बॅच होती, तर त्यामुळं पॅन्डेमिकचा परिणाम होता याला, तर त्यामुळं आपली स्ट्रेंथ होती 138। त्या 138 मध्ये आता आपल्यापैकी बरेच पॅरेंट्स टीचर असतील किंवा म्हणजे अवेअरनेस असेल तुम्हाला की 2021 ला ऍक्च्युली एज्युकेशनची परिस्थिती काय होती। 2021-22 हे पूर्ण म्हणजे बेसिक कॉन्सेप्ट बरेचसे पॅरेंट्स आम्हाला म्हणतात, सर हा कोरोना मधला विद्यार्थी आहे, सर जरा जपून। बरेचसे पॅरेंट्स म्हणतात हा कोरोनाचा विद्यार्थी आहे, तर त्यामुळं बाकी याच्यामध्ये सगळं कुटकुटून भरलेलं आहे, फक्त कोरोनाचं म्हणजे कोरोनाच्या पिरियड मधला विद्यार्थी आहे। तर ऍक्च्युली हे सगळे बाकलीवालनी रिझल्ट जे प्रोड्यूस केले 2021 ला भरपूर प्रभाव होता, दुसरी लाट होती कोरोनाची, त्यातून आलेले हे रिझल्ट्स आहेत। सरांनी अक्षरशः सरांनी स्वतःच्या जीवाचा विचार न करता, सरांनी म्हणण्यापेक्षा फॅकल्टीने म्हणजे सरांसोबतचे जे फॅकल्टी आहेत तर स्वतःचा विचार न करता ते लोक चेस केले, प्रत्येक दादाचे ग्रुप बनवले, जिथं डॉक्टर्स असतील त्या डॉक्टरांच्या क्लिनिक मध्ये जाऊन मुलांना शिकवलं आणि शेवटी 2023 ला असा अल्टिमेट रिझल्ट काढला की 138 विद्यार्थ्यांमधून 34 विद्यार्थी हे IIT क्वालिफाय आहेत। त्यामध्ये जवळपास IIT बॉम्बेला आपले 5 विद्यार्थी आहेत। आयुष अवताडे, मोहित डोके IMS, अरविंद भीमनपल्ली IMS, भूमी गाडगे सिंहगड पंढरपूर, अनिरुद्ध मैंदर्गीकर SR चंडक, ओम जाधव, परत जे काय जे सगळे विद्यार्थी आहेत। आणि यामध्ये अजून एक कौतुकास्पद गोष्ट आहे, एक लक्षात घ्या की यामध्ये तुम्हाला इथं दिसत असेल साक्षी खेंदाड नावाची विद्यार्थी दिसत असेल, IIT गोवा। साक्षी खेंदाड ही प्रॉपर वैराग, जर तुम्हाला माहित असेल वैरागच्या एंट्रीला विद्या मंदिर स्कूल आहे। साक्षी खेंदाड विदाउट फाउंडेशन 11वी 12वी फक्त प्रॉम्प्टपणे ती सोलापूरमध्ये केली आणि साक्षीनी IIT बॉम्बे घेतलं, सॉरी IIT गोवा घेतलं। एक्झॅक्ट तिच्याच खाली जे आहे तर सुहानी राजगुरू ही देखील सेम आपल्या विद्या मंदिरचीच विद्यार्थिनी आहे वैरागची। त्याच्यामध्ये अजून एक तुम्हाला दिसत असेल सुयोग लटके हा माड्याचा केवळगावचा विद्यार्थी आहे। विचार करा की फक्त आणि फक्त सोलापूरचे प्राइम स्कूल नाही तर खेडेगाव मधले मराठी माध्यमाचे देखील आपल्याकडे रिझल्ट आहेत। म्हणजे ह्याचं कारण काय, एकच महत्वाचं मला सांगायचंय तुम्हाला की बाकलीवाल हे सिस्टम ओरिएंटेड आहे, बाकलीवाल टीचर ओरिएंटेड नाही। जर बाकलीवालला सिस्टम जर नसली तर बाकलीवाल कदापि रिझल्ट आणू नाही शकला असतं। बाकलीवाल कडे स्वतःची मेन्सची, ॲडव्हान्सची, CETची, बिटसॅटची, कोमेडकेची किंवा अजून VITची हे SOP तयार आहे। SOP म्हणजे साचा तयार आहे, त्या साच्यामध्ये फक्त त्या विद्यार्थ्याला त्याचे एफर्ट्स तेवढे टाकून त्या साच्यामध्ये बसायचं है। सर आप सामने हो, इस बार हमारे जो बुक्स है उसमें से एक्यूरेंसी मेंस के लिए आप बताइए सर। मेंसचा पेपर हा 300 मार्काचा असतो, तर ऍक्च्युली आपली ॲक्युरन्सी आहे ते सर तुम्हाला सांगतील किती ॲक्युरन्सी त्या पूर्ण आपल्या पुस्तकांमधून मेंसच्या आपल्या मॉडेल्स मधून 223 नंबर 224 नंबर 300 में से पूरा का पूरा इंस्पायर्ड क्वेश्चन या डायरेक्ट क्वेश्चंस आपके बुकलेट
या जो भी सजेस्टेड बुक्स होती है, जहाँ जहाँ से हमने करवाए हैं, 300 में से 224 नंबर का पेपर। और क्योंकि सेशंस काफ़ी सारे अलग अलग होते हैं, तो 224, 204, 196 इस तरह के कुछ 8 पेपर्स हैं। पर कुछ नहीं तो 190 से लेके 220 तक का पेपर आपको ऑलरेडी आता था, अगर आपने ठीक से साथ में प्रैक्टिस करते रहे। बहुत सिंपल सा काम होने वाला है। आपको जो जो काम कहा जा रहा है, जिस तरीके से कहा जा रहा है, अगर आप वो सिस्टम फॉलो करते रहेंगे, अपने खुद के एक्सपेरिमेंट्स नहीं करेंगे। ऑनलाइन, आजकल ऑनलाइन का बहुत ज़्यादा क्रेज आ गया है कि हर इंसान कोचिंग क्लासेस के साथ, फिजिक्स वाला, अनअकैडमी, वेदांतु, कोई ना कोई तो एक ऐप अपने पास रखता ही रखता है। और पेरेंट को भी लगता है कि वो जब स्क्रीन खोल के पढ़ रहा है तो पढ़ाई हो रही है, सब चल रहा है। ऐसे बच्चे डेफिनेटली भले ही 10th तक बहुत अच्छा किए हो, 11th 12th में डाउनफॉल होना आ ही जाता है। बट वो एक मूवी जैसी चल रही है, आपने उसमें कुछ लिखना नहीं है, आपने उसमें कोई सोचना नहीं है। आपको कहीं भी दिक्कत आई तो वो वीडियो अपने आप पॉज नहीं हो जाता। अभी AI इतना आगे नहीं पहुंचा है कि आंखों देख के वो पॉज होने लग जाए। आएगा, वो दिन भी आएगा, पर एटलीस्ट अभी के टाइम पे ऑनलाइन आपको उतना मददगार नहीं होने वाला होता है। तो पेरेंट्स के टाइम पे भी, पेरेंट्स के भी जो बच्चे लोग अभी पढ़ाई करने जा रहे हैं, हो सके तो इन एप्स, यूट्यूब, गूगल के थ्रू डाउट्स पूछना उनसे थोड़ा अवॉइड करेंगे तो बहुत सारा काम आपको सिर्फ सिस्टम के अंदर रहते रहते काम मिल जाएगा। म्हणजे सांगण्याचा मतलब हे आहे की जर मुलांनी प्रामाणिकपणे जर अभ्यास केला, प्रामाणिकपणे जर आपले मॉड्यूल सोडवले, तर त्याला 224 मार्कची अॅक्युरन्सी तर मिळालेलीच आहे। म्हणजे तो मुलगा मेन्स क्वालिफाय होऊन ॲडव्हान्सला जाणारच आहे। फक्त तो त्या सिस्टम मध्ये जसं म्हणतात ना की तेवढं त्यांनी काम केलं पाहिजे। SOP ऑलरेडी तयार आहे। 2022च्या रिझल्ट कडे पण वळूयात। 2022चा जो आपला टॉप रिझल्ट आहे, प्रांजल कट्टे ॲडव्हान्सचा रिझल्ट आहे। ऑल इंडिया रँकिंग 82 आहे। प्रांजल कट्टे हा सेंट थॉमस स्कूलचा स्टूडेंट आहे। त्याच्यानंतर सर, जैसे जेई के बारे में, इंजीनियरिंग के बारे में हमने काफ़ी कुछ जाना आपसे, उसके लिए थैंक यू। और मेडिकल के लिए अभी बाकलीवाल, फिर से वही बोल रहा हूँ, जो मुझे पता है, मेरे को आस पड़ोस ने बताया कि बाकलीवाल जा रहे हो तो जेई जाओ। मेडिकल के लिए और भी इंस्टीट्यूट्स हैं, वहाँ पे अच्छा पढ़ाते होंगे। तो फिर मैं पहले तो मेडिकल में कौन सा एग्ज़ाम होता है, क्या एग्ज़ाम होता है, वो बताइए ज़रा। पहिल्यांदा आपण समजून घेऊयात की ॲक्च्युली मेडिकलमध्ये म्हणजे नीटचा पॅटर्न काय आहे। 720 मार्काची जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये बायफर्गेशन असे सब्जेक्ट आहेत। 180 मार्काचं फिजिक्स आहे, 180 मार्काचं केमिस्ट्री आहे आणि 360 मार्काचं बायोलॉजी आहे। ह्याच्यामध्ये पूर्ण पेपर पॅटर्न जो आहे तो ऑफलाईन मार्क आहे, ऑफलाईन बेस्ड आहे। जे मोड काय म्हणतात, वेळ जो आहे तुम्हाला 3 तास 15 मिनिटाचा वेळ दिलेला आहे। जे मेडिकल मधले, नीट मधले जे टॉप कॉलेजेस आहेत, प्लीज ज्यांना जायचं आहे त्यांनी फक्त गोंधळ करत जाऊ नका। प्लीज बाकीच्यांना ऐकू द्या, फक्त गोंधळ करत जाऊ नका, सायलेंट जावा। जर आपण जर भारतामधले टॉप मेडिकल कॉलेज जर बघितले तर सगळ्यात आधी नंबर लागतो एम्सचा। एम्सचा नंबर झाल्यावर बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, जे जेव्हा म्हणजे आपल्याकडं मेडिकल नीट चालू झालं हे 2017 पासून, 16 पासून, तर बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे राकेश रॉय सर हे आपल्याला जुडले गेलेले आहेत। त्यांचं BHE कडून PhD झालंय, न्यूरोबायोलॉजी वर त्यांची PhD झालेली आहे, जे की नीट मध्ये सगळ्यात टॉपचं कॉलेज मानलं जातं। त्याच्यानंतर SBT कॉलेज आहे मुंबई, सेंट जेस कॉलेज आहे मुंबई, त्याच्यानंतर टोपीवाला कॉलेज आहे। टोटल 23 कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये। त्याच्यामध्ये 4080
हे फक्त गव्हर्नमेंट मेडिकल सीट्स आहेत MBBS चे 4080. जर यावर्षी जर तुम्ही बघितलं नीट साठी 23 लाख प्लस विद्यार्थी बसलेत. इतकं नीट साठी कॉम्पिटिशन जबरदस्त आहे. तर नीटचे आपण आपले रिझल्ट बघूयात. सगळ्यात आपला टॉपचा जो रिझल्ट आहे निधी जालिमींचे. निधी जालिमींचे एक KLE स्कूलची मुलगी आहे. निधी जालिमींचेला हैदराबाद एम्स मिळालं. तिला टोटल मार्क्स आहेत 661. त्याच्यानंतर अथर्व चव्हाण हा प्रॉपर पंढरपूरचा मुलगा आहे. तो INS स्कूलमध्ये होता. 675 मार्क मिळाले अथर्व चव्हाणला. अथर्व चव्हाणनी KEM कॉलेज घेतला. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं जयराज काळे BJ मेडिकल कॉलेज मिळालं. अनिश तांबोळी VM आपलं सिव्हिल हॉस्पिटल VM मेडिकल कॉलेज मिळालं. त्याच्यानंतर 2022ला जो आपला टॉप रिझल्ट आहे सेंट थॉमसचा अनुभव पतंगे. सगळ्यात महत्वाचं सांगतो नीट साठी आपली जी स्ट्रेंथ होती 22-23 ची 68 विद्यार्थी होते. त्यापैकी प्युअरली विदाउट रिपीट हे 12 विद्यार्थी टॉप मेडिकल गव्हर्नमेंट कॉलेजला त्यांना सिलेक्शन झालंय. त्यापैकी एक विद्यार्थी एम्सला गेलाय. आता या वर्षीचा रिझल्ट बाकलीवालचा जसा जेईला आपण आधी म्हणजे आतापर्यंत बाकलीवालची जशी ओळख आहे की बाकलीवाल जेई साठी जास्त काम करतं, जेई साठी काम करतं. पण या 2024 मे नंतर कुठंतरी वातावरण बदललेलं असेल. तुम्हाला बऱ्यापैकी कळालेलं असेल की नीट मध्ये बाकलीवालनी काय मिरॅकल केलेलं आहे. सर मैंने ना बहुत सारे ऐसे सेमिनार देखे, बहुत सबके सेमिनार हो रहे. सो सबने सेम बात बोली, हमारा बच्चा अच्छा, हमारा बच्चा अच्छा. और मैं लेकिन अभी भी थोड़ा कंफ्यूजन है. मुझे ये कंफ्यूजन है कि अगर अभी मेरे को बच्चे को डालना है, अब मेरे पास सोलापुर में ही 5-6 अच्छे ऑप्शंस हैं. बाकलीवाल हैं और भी कई अच्छे इंस्टीट्यूट्स हैं जहाँ पे मुझे डालना है. पर मेरे को कंफ्यूजन है क्योंकि ऑप्शन बहुत सारा है. तो इतना कंफ्यूजन हो गया है कि मेरे को समझ में नहीं आ रहा कि मैं क्या क्या सोच के जाऊं किसी इंस्टीट्यूट में, क्या क्या पूछूं सो दैट मैं एक वाइज डिसीजन ले पाऊं. आपके हिसाब से क्या क्या चीजें मेरे को देखनी चाहिए? हे सरांचा प्रश्न अगदी जेन्युइन आहे. जे मला वाटतं की तुमच्या सगळ्यांच्या मनातला प्रश्न असेल की आता प्रत्येकांचे सेमिनार होतात, प्रत्येक जण रिझल्ट दाखवतात, पण ऍक्च्युली ऍडमिशन नेमकं कुठे घ्यावं. सिंपल गोष्ट आहे, टीचर्स सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. कारण का बरेचसे इन्स्टिट्यूट आता सोलापूरमध्ये येत आहेत जे भारतामध्ये त्यांचे ब्रांचेस आहेत, ऑल भारतामध्ये ब्रांचेस आहेत. पण सगळ्यात महत्वाचं जर बघितलं तर तिथली टीचिंग फॅकल्टी, त्यांचं एज्युकेशन. जसं की फॉर एक्झाम्पल बाकलीवाल जेई साठी इवन नीट साठी पण फिजिक्सला नॉन IITian टीचर घेत नाही. त्याच पद्धतीनं त्या टीचरचा एक्सपिरियन्स, आता आपल्या प्रत्येकाच्या हातात कागद असेल, तो दिलेला पॅम्पलेट असेल, त्याच्यामध्ये आपले टीचर, आता जसं की सरांचंच अभिषेक सर स्वतः 15 वर्षाचा मॅथ्सचा एक्सपिरियन्स आहे. तसंच राकेश सरांना जवळपास मी आता जसं सांगितलं BHU युनिव्हर्सिटीकडून आहेत मेडिकलच्या. राकेश सरांना स्वतः 18 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे राकेश सरांना. सगळ्यात महत्वाचं तिथं कोणती फॅकल्टी, जे फॅकल्टी आहे त्यांनी लास्ट टाइम रिझल्ट काय प्रोड्यूस केला किंवा सध्या त्यांनी काय रिझल्ट आहेत बघा. की पॅरेंट्ससाठी आणि स्टुडंटसाठी महत्वाचं आहे की तुम्हाला दिल्लीचे रिझल्ट किंवा तुम्हाला हैदराबादचे रिझल्ट किंवा इवन तुम्हाला पुण्याचे रिझल्ट इथं घेऊन काय उपयोग आहे का, तुम्हाला दाखवून काय उपयोग आहे का. तुम्हाला प्रॉपर इथल्या टीचरनी काय रिझल्ट दिलेत हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे ना. का तुमचा मुलगा दिल्लीला जाऊन शिकणार आहे, का तुमचा मुलगा हैदराबादला जाऊन शिकणार आहे. आणि जे आपलं बाकलीवालचं जेन्युइन काम किंवा बाकलीवालला रेप्युटेड का म्हणलं जातं, कारण का बाकलीवाल आपले पुण्याला देखील ब्रांचेस आहेत,
पुण्यामध्ये आपले रिझल्ट कधीही ॲडव्हान्ससाठी टॉप 10 रँकमध्ये असतात. सेकंड, थर्ड, फोर्थ हे टॉप 10 रँकमध्ये असतात. पण ॲक्च्युली आपण पुण्याचे रिझल्ट सोलापूरमध्ये डिस्प्ले करत नाही. कारण का, आपण विश्वास कोणत्या गोष्टीवर ठेवतो की आपल्या टीचरनी काय रिझल्ट प्रोड्यूस केलाय तोच रिझल्ट तुम्हाला समोर दिसेल. बरेचसे नीटमध्ये इन्स्टिट्यूट आहेत, मंगल कार्यालय, जसं आता तुम्ही जेवढे लोक बसलात, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हे कधीही पर्सनल टच, जर युनिट अँड डायमेन्शन, फिजिक्स मध्ये एक लेसन आहे, जर तुम्हाला युनिट अँड डायमेन्शनची त्यावेळेस कॉन्सेप्ट क्लिअर नाही झाली तर तुम्हाला आहे ना ते बॅकलॉग वाढत गेला तर तुम्ही त्या रेसच्या बाहेर कधी निघून जाता हे तुम्हाला पण माहित नसतं. कारण का आज आपली ही पहिलाच एक्सपिरियन्स असतो ना विद्यार्थ्याचा, तर त्यामुळे आपण त्या रेसमधून बाहेर जाऊ शकतो. अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मॅनेजमेंट. काय काय स्टुडंट म्हणजे आता इन्स्टिट्यूट असे आहेत की डब घाईला आलेले आहेत, जे म्हणजे ज्यांचं भारतामध्ये नाव आहे ते डब घाईला आले. त्यांचं कारण काय की त्यांच्याकडे मॅनेजमेंट नाही, टेस्टची पातळी नाही, टेस्टची लेवल कोणती घ्यायची, 720 मार्काला कुठली लेवल घ्यायची. बऱ्यापैकी आम्ही ऐकून आहे की काय काय इन्स्टिट्यूट नीटच्या सिलेबसमध्ये म्हणजे NCERT सिलेबस असतो असं NMC ने ठरवून दिलेलं आहे, तरी पण ते स्टेट बोर्ड घेतात. ते लोकल इन्स्टिट्यूट आपल्याला फक्त 4 गोष्टी चांगल्या सांगतात आणि आपण तिथे ऍडमिशन घेतो आणि मुलाचे 2 वर्ष तसेच जातात. तर सगळ्यात महत्वाचं मॅनेजमेंट, आपलं क्लीननेस. विद्यार्थी जर मिसबिहेवियर करत असेल तर ॲट अ टाइम आपण त्या विद्यार्थ्याला पॅरेंट्सला कळवतो, त्याचं प्रोग्रेस, त्याचे अप्स अँड डाऊन, हे सगळं मॅनेजमेंट तुम्हाला व्यवस्थितपणे म्हणजे प्रत्येक गोष्टीला विद्यार्थ्याच्या तुम्हाला अपडेट ठेवतं मॅनेजमेंट. सर मुझे लगता है कि हमारी ऐसा लोग बोलते हैं कि आपकी फीस बाकी लोगों से थोड़ी ज़्यादा है. फीस ज़्यादा क्यों है? इसका मुझे लगता है कि अगर मैं अपने हिसाब से बताऊं कि ऑलवेज 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 क्वालिटी कम्स एट अ प्राइस. अगर मेरे को बेस्ट, अगर आप वो लिस्ट देखेंगे जहाँ पे टीचर्स हैं, जहाँ पे टीचर्स की क्वालिटी है, टीचर्स के एक्सपीरियंस है, टीचर्स का बैकग्राउंड है, आप भी नहीं चाहेंगे कि अगर आप बहुत अच्छे कॉलेज से ग्रेजुएट हो और एक बेसिक सी सैलरी मिले. IITians अगर कभी भी बाहर निकल रहे होते हैं ऑन एवरेज सैलरी, स्टार्टिंग सैलरीज 12-15 लाख से तो एवरेज स्टार्टिंग होती है. ये चीज़ें काफ़ी ऊपर तक भी बढ़ जाती हैं. द एक्सपेंसेस ऑफ अ प्रीमियर इंस्टीट्यूट डेफिनेटली थोड़े हाई होते हैं और उसकी वजह से ही हमें रिजल्ट मिल पाते हैं. ये जो हम सीना ठोक के जो आंसर हम बोल सकते हैं कि हमारे रिजल्ट्स बेस्ट हैं, वो सिर्फ इसीलिए है क्योंकि हमारे पास वो एक पूरी टीम है, चाहे वो टीचर्स की टीम हो, चाहे वो मैनेजमेंट की टीम हो. कुल मिला के सिर्फ सोलापुर में छोटा शहर है, 60 लोगों की टीम है हमारी. 60 लोगों में फैकल्टी भी है, स्टाफ भी है, सब मिला के सिर्फ एक गोल पे काम कर रहे होते हैं कि नेक्स्ट रिजल्ट जो होगा वो काफी बढ़िया होना चाहिए. एंड देयरफॉर आई नो कि हमारी शायद फीस पर एनम बाकी लोगों से 10,000-20,000 रुपए कुछ ज्यादा होगी, पर वी डेफिनेटली थिंक कि वो इतनी कॉस्ट हमारी जाती है. आप देख भी सकते हैं बहुत सारे इंस्टीट्यूट आ रहे हैं, बंद हो रहे हैं, बिकॉज रेवेन्यू वाला पार्ट नहीं कंप्लीट हो पाता है. पर अगर हम कंपेयर कर रहे हैं तो कंपैरिजन थोड़ा जायज होना चाहिए. मेरे को लगता नहीं कि हम इन लोकल इंस्टीट्यूट्स के साथ कंपेयर करने लायक भी होने चाहिए. अगर आपको कंपेयर करना है, हमारा रिजल्ट बिल्कुल सेम आता है जैसा पुणे का कोई एक सेम स्ट्रेचर वाला, अगर मान लीजिए 200 बच्चे हैं किसी के पास, सेम स्ट्रेचर वाला अगर इंस्टीट्यूट है, वो जितना चार्ज कर रहा है हम उससे अभी भी आधे प्राइस पे जा सकते हैं. पूना बाकलीवाल का फीस है 4.25 लाख रुपए. हमारी फीस आफ्टर स्कॉलरशिप आई थिंक 195, 2 लाख 5,000, 2 लाख 10,000 तक पहुंचती है फॉर JEE. फॉर नीट इट इज समथिंग अराउंड 160 to 180 के बीच में आफ्टर स्कॉलरशिप. तो वो प्राइस डेफिनेटली मायने रखती है टू प्रोवाइड अ गुड फैसिलिटी. नेक्स्ट, कई बार लगता है कि बैच स्ट्रेंथ कितना होना चाहिए. अभी ये लोगों को शायद समझ में नहीं आता है कि बैच स्ट्रेंथ बहुत इंपॉर्टेंट रोल प्ले कर रहा होता है. अगर मैं 300 बच्चे, 500 बच्चे, 1000 लातूर आप जाएंगे 800-1000 से बैच स्ट्रेंथ चालू होती है. शाहू जाएंगे 300 बच्चे, 400 बच्चों से बैच स्ट्रेंथ चालू होती है. गिरी से गिरी हालत में बहुत टॉप बैच होगा तो 150-200 बच्चे होते हैं.
150-200 बच्चों में मैं बच्चों का पर्सनल नाम, कहाँ उसकी मिस्टेक्स होती हैं, कहाँ गलतियाँ होती हैं, मैं नहीं जान सकता हूँ एज टीचर। एंड देयरफॉर बहुत ज़रूरी होता है कि बैच स्ट्रिंग 50 to 70 के बीच में अगर रहे तो मेरे को बच्चा पता रहता है बच्चे की कहाँ गड़बड़ हो रही होती है, किस बच्चे का मैथ्स खराब है, फिजिक्स खराब है, केमिस्ट्री खराब है, बायो खराब है, कहाँ गड़बड़ कर रहा है, वो मेरे लिए जानना बहुत आसान हो जाता है। इंफ्रास्ट्रक्चर वाइज बात करें तो कभी भी आप अपने हमारे सेंटर्स पे आ सकते हैं। इनफैक्ट आज 3rd सेंटर इज ओपनिंग एट अशोक चौक वेरी सून। आई थिंक 15-20 दिन में पूरा इंफ्रास्ट्रक्चर रेडी हो चुका होगा। पर अगर आप देखेंगे एवरी क्लासरूम इज, मतलब उसमें सब में एसी है, कंफर्टेबल बेंचेस हैं, वाइट बोर्ड्स हैं, क्लीन एनवायरनमेंट है। अगर आप कभी भी आइएगा उसके लिए सेंटर आप देखिए तो इंफ्रास्ट्रक्चर भी आप देखेंगे कि काफी बढ़िया तरीके से किया है। फिर एक देखा जाता है कि रिजल्ट सभी लोग आजकल छाप रहे हैं, पर रिजल्ट्स जब भी आप किसी इंस्टीट्यूट में जाने की बात करें तो प्लीज उसमें वो देखिए कि आपका रिजल्ट आपके शहर में कौन सा है। अगर आप XYZ इंस्टीट्यूट में जा रहे हैं जो उसकी नेशनल प्रेजेंस है, जैसे बाकलीवाल का भी पुणे में भी है, तो अगर आप हमारे पास भी आते हैं तो सोलापुर के कौन से बच्चे हैं आप वो पूछ सकते हैं। आप अगर हमारे हेड ऑफिस आएंगे तो एक टीवी स्क्रीन पे चलता रहता है कि ये बच्चा इस क्षेत्र का है, मतलब 7 रस्ते का है या फिर पंडरपुर का है या कहाँ का है, वो तक कौन से स्कूल का है वो तक डिस्प्ले होता रहता है टू शो कि जेन्युइनिटी कितनी ज्यादा है। एंड लास्ट, हमको कभी कुछ बोलने की जरूरत नहीं पड़ती है। जनरली सबसे बेस्ट है आप किसी भी करंट स्टूडेंट, किसी भी एक्स स्टूडेंट, उसके मम्मी उसके पापा, बाकलीवाल अब बहुत सारे बच्चे बाकलीवाल में पढ़ चुके हैं, अब मुझे लगता है इनफ लोग हैं जिससे आप बात करके बाकलीवाल के बारे में जान सकते हैं। तो जब भी कोई और इंस्टीट्यूट के बारे में भी आपको जानना है तो उसके अगर स्टूडेंट आपके पास रह चुके हैं, पेरेंट आपके पास रह चुके हैं, रिजल्ट अच्छा आ चुका है, तो डेफिनेटली उनसे भी बात करके आप डिसीजंस ले सकते हैं। टीचर्स की लिस्ट हमने आपके साथ शेयर की है, उसमें अब मैं नाम पढ़ के बहुत टाइम वेस्ट नहीं करने वाला। पहला मेरा ही नाम है और अब 16 साल हो गए। 2008 में मैं ग्रेजुएट हुआ था IIT BHU से। मेरे को 3 प्लेसमेंट्स थी कॉलेज से, सॉफ्टवेयर की थी, सबको लगती है, और मैं मेटलर्जिस्ट हूँ, मतलब मेटलर्जी इंजीनियरिंग किया मैंने, टाटा स्टील की एक जॉब थी, और तीसरी जॉब स्टॉक ट्रेडर की थी। अब वो उसको मेटलर्जी से क्या लेना देना है ये मैं ना समझ सकता हूँ ना मैं समझा सकता हूँ। ये IITs में मेरे साथ के 36 लोग जो थे उनमें से अभी कोई भी मेटलर्जी में नहीं है। एक IAS में है, एक IAS है, 4-5 का बिजनेस है, 3-4 कोचिंग इंडस्ट्री में है, कुछ लोग MBA कर लिया था, कुछ लोग बैंक्स में है, कुछ लोग सॉफ्टवेयर में है। डाइवर्सिटी बहुत ज़्यादा है। पर IIT मेरे को एक चीज़ की गारंटी देता है जो मेरे को समझ में आया अपने टाइम पे, कि हमको अब डर नहीं लगता है कि अब मेरे को रिस्क लेना है ना। मतलब अगर मैंने कोचिंग फील्ड ज्वाइन की थी, बहुत बेसिक सा है, कोचिंग फील्ड ज्वाइन की थी 2008 में, मेरी जो सैलरी लगी थी वो कुछ 8,25,000 के आसपास थी, विच वॉज वेरी ह्यूज, जो इस टाइम पे शायद 40-50 लाख मानी जाती है उस टाइम के हिसाब से। तो उसको ड्रीम जॉब कहा जाता था। 10 लाख पे सुपर ड्रीम आती थी जो इस टाइम पे 1 करोड़ होता है। और उस टाइम के लिए जब मैंने वापस इधर स्टार्ट किया कि नहीं मेरे को ये सब नहीं करना है, मेरे को टीचिंग फील्ड में जाने का है, पता नहीं क्यों, पर टीचिंग फील्ड में जाना है। और फिर आई स्टार्टेड विद अ मेयर सैलरी ऑफ 25,000 रुपीज पर मंथ, 3 लाख की सैलरी से स्टार्ट किया था वे बैक इन 2008। वो रिस्क लेने की कैपेबिलिटी थी। मुंबई में बहुत अच्छा चल रहा था, बहुत ज़्यादा अच्छा चल रहा था, बहुत कंफर्टेबल चल रहा था। वैभव सर से, वैभव बाकलीवाल सर जिनका कोचिंग है, उनसे मुलाकात हुआ। उन्होंने बोला कि सोलापुर में हम स्टार्ट कर रहे हैं और आप एज पार्टनर ज्वाइन कर सकते हैं, एज डायरेक्टर ज्वाइन कर सकते हैं। तो बट बच्चे इतने ही हैं, एंड देयरफॉर जब आप ज्वाइन करते हो तो आप फिर कैलकुलेशन करते हो, ये मैथ्स भी अच्छी है, मैथ्स टीचर हूँ, तो पता चला कि जो मेरे को मिल रहा है शायद उसका पहले साल में मैं 1/4 या 1/5 बनाने वाला हूँ। मैं चलो देखते। एंड एवरी टाइम आई हैव टेकन रिस्क, वो चीज़ें अच्छी ही पलटी हैं। मेरे को लगता है अभी भी मैं बहुत खुश, मेरे को सोलापुर बेहतरीन पसंद है। इतना शांत, मुंबई में रह चुका हूँ, मुंबई में बहुत खराब हुआ था, मतलब सुबह 8 बजे निकलो, रात को 9 बजे पहुँचो, वो हाल था। अभी 5:30 बजे सेमिनार था, 5:25 पे घर से निकलना था, गाड़ी उस साइड खड़ी कर दी, मतलब इधर पहुँच गए। सो वो जो सुकून था और प्लस पैसे भी,
वो भी दोनों तरफ से काफ़ी अच्छे मिलने लगी। तो वो रिस्क लेने की कैपेबिलिटी आपको एक अच्छा कॉलेज दे देता है। मैं केवल आईटी की बात नहीं कर रहा हूँ, चाहे वो आईआईटी हो, आपको दिखेगा कि आईआईटियंस या फिर कोई अच्छे कॉलेज से या एम्स वगैरह से, अच्छे कॉलेज से कई सारे लोग होंगे जो शायद इंजीनियरिंग और डॉक्टरी पढ़ी है, पर वो वेरियस अलग अलग फील्ड्स में घुस जाते हैं बिकॉज दे हैव नो फियर। और इसीलिए मुझे लगता है कि ये जो क्वालिफिकेशंस हैं वो बहुत मैटर करती हैं कि आप कहाँ से आ रहे हो। अगर आप देखोगे तो यहाँ पे ऑलमोस्ट ऑल ऑफ अस फ्रॉम मैथ्स आर एटलीस्ट NIT, आई थिंक 4 ऑफ अस आर फ्रॉम IITs, 2 हैं जिन्होंने NIT भी किया, IIT भी किया, और 2 अभी फ्रेशर्स ज्वाइन कर लिया है फ्रॉम NITs, NIT कैलकट एंड NIT दुर्गापुर। सिमिलरली लिस्ट इज वेरी लॉन्ग। अजिंक्य शिवशंकर के बारे में सर बोल ही रहे थे, अपना सोलापुर का मूल गए, और 2017 में सोलापुर टॉपर भी था। गुवाहाटी में, IIT गुवाहाटी में कंप्यूटर साइंस लिया, जियो में जॉब भी करने की सोची, और उसके बाद उसको वहाँ का तौर तरीके पसंद नहीं आए, केम बैक टू सोलापुर एंड नाउ इज अ फिजिक्स टीचर, सुपर्ब इन कैलकुलेशंस। सिमिलरली केमिस्ट्री टीम है। केमिस्ट्री टीम जनरली, केमिस्ट्री एक थ्योरेटिकल सब्जेक्ट रहता है, IITians बहुत ज़्यादा प्रेफर केमिस्ट्री, मेरे को खुद नहीं पसंद थी, पर केमिस्ट्री में कई सारे लोग हैं जो MSc हैं, BTech फ्रॉम NIT कैलकट है, NIT रूरकेला है, so where minimum selection criteria for teachers is either a very good sound knowledge plus experience, या फिर एक बहुत ही अच्छा कॉलेज हो जिसको खुद पता है कि मैंने किस तरीके से, हम सबको पता है कि हमने किस तरीके से वो सारे टाइम 4 साल निकाले थे, और वो 4 साल में कैसे कैसे उसको खत्म करने के लिए, हम कैसे IIT में घुसने के लिए जो मेहनत की थी, जो तरीके थे, जो चीज़ें नहीं करनी थी, जो चीज़ें करनी थी, वो दोनों चीज़ों का आइडिया था, एंड देयरफॉर एक बेटर तरीके से हम हेल्प कर पाए। ये सारे के सारे लिस्ट, टीचर की लिस्ट हमने दे रखी है, एंड आई एम प्रिटी श्योर आप सोलापुर नहीं, सोलापुर के आसपास जहाँ भी, पुणे भी घुमाइए, हैदराबाद भी घुमाइए, कोटा भी घुमाइए, ये लिस्ट, इस तरह की लिस्ट कोई भी इंस्टीट्यूट नहीं देता है। हमने उसके नीचे साफ साफ लिख भी दिया है कि टीचर शायद कभी कभार चेंज होते हैं, एंड दिस इज अ प्राइवेट थिंग। प्राइवेट में लोग स्विच मारते ही हैं, या फिर कभी कभार फीडबैक्स नहीं आते हैं सोलापुर के हिसाब से, तो फिर टीचर्स चेंज करने पड़ते हैं। क्लास ड्यूरेशंस की आपको पता होना चाहिए, क्लासेस कितने बजे से है। जो हमारे पास 11th की क्लासेस 7:30 बजे से रहती हैं, और 12th की क्लासेस आफ्टरनून शिफ्ट में रहती है 1 बजे के बाद से। तो 7:30 से पहले के 3 महीने जब बच्चे थोड़े सेटल हो रहे होते हैं, तब क्लास का ड्यूरेशन थोड़ा कम रहता है, 1.5 घंटा और 1.5 घंटा, 11:15 बजे तक क्लास खत्म हो चुकी होती है। एक बार जब 3 महीने बीत चुके होते हैं, सितंबर ऑनवर्ड्स, उनकी 2 घंटे प्लस 2 घंटे फिर 30 मिनट्स ब्रेक स्टार्ट किया जाता है। 12th स्टैंडर्ड से, ये जब बच्चे मई में 12th स्टैंडर्ड में मूव ऑन कर जाते हैं, तब इनकी क्लासेस का टाइम 1 बजे से लेकर 5:30 बजे तक रहता है। इवन आफ्टर कंप्लीशन ऑफ सिलेबस, इसी दौरान 2 से 5:30 के बीच में ही इनके टेस्ट और इनके डिस्कशंस रखे जाते हैं। ये करने का एक मेन मकसद ये था, आपको लगे कि दोपहर में क्यों कर रहे हो, बिकॉज 12th के बाद, जब जस्ट 12th के अंदर एग्जाम जब देने पड़ते हैं, सारे एग्जाम्स, नीट उसका एग्जाम 2 से 5:30 होता है, मेंस दोनों टाइम भी होता है, सुबह भी होता है, शाम को भी होता है, पर जो ज़्यादा दुखदायी होता है वो दोपहर ही होता है। अगर बच्चे को आदत नहीं लगी वो दोपहर में पढ़ने की, और दोपहर में सोलापुर टाइप नींद मस्त लेने की, फिर तो उस दिन बॉडी सोएगी। तो इसीलिए 11th मॉर्निंग में है कि बच्चे एक बार सुबह उठने की आदत रखें, बट 12th आफ्टरनून रहता है, और इसमें कोई चेंजेस नहीं रहते हैं आगे। सर, डाउट सेशंस आपके कैसे रहते हैं? प्रत्येक आठवड्याला टाइम टेबल आपला असतो, त्याच्यामध्ये ॲट लिस्ट प्रत्येक सब्जेक्टचे आपले 2-2 तासाचे डाऊट सेशन असतात. बऱ्यापैकी आता जे सरांनी सांगितलं 3 तासाचा क्लास आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल सरांनी आज 3 तासाचा क्लास घेतला, एक कॉन्सेप्ट शिकवली, तर हे सगळे ॲप्लिकेशन बेसिसवरचे कोर्सेस आहेत, जेई किंवा नीट. तर तुम्हाला त्याच्यावर लगेच इमिडिएटली आपले जे मी आत्ता मॉड्यूल सांगितलं, तर त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे. त्याचे रेफरन्स क्वेश्चन सोडवायचे आहेत. ते रेफरन्स क्वेश्चन सोडवताना साहजिकच आहे की तुम्हाला
जर 30 प्रश्न दिले तर तुम्हाला 30च्या 30 प्रश्न येतील. समजा त्यामध्ये 10 प्रश्न येणार नाहीत, 15 प्रश्न येणार नाहीत, तर तुम्ही काय कराल, इमिडिएटली दिवसभर तो संध्याकाळी 6 पर्यंत टीचर तुमच्या सोबत असेल. इवन आपल्याकडे एक सगळ्यात प्लस पॉइंट आहे डाऊट सेशनसाठी, नीटचा डाऊट सेशन वेगळा, जेईचा डाऊट सेशन वेगळा अशी पद्धत नाही आहे. तुम्ही नीटच्या पण टीचरला फिजिक्स विचारू शकता, केमिस्ट्री विचारू शकता, किंवा जेईच्या पण जेईच्या पण टीचरांना तुम्ही डाऊट सेशन विचारू शकता. पण ॲटलिस्ट दिवसामध्ये आपले प्रत्येक सब्जेक्टचे 2 तास डाऊट सेशन असतात आणि त्या विद्यार्थ्यांनी त्यामध्ये डाऊट सेशन हे अटेंड करणं गरजेचं आहे. आणि इवन जर समजा पॅरेंट्सचं शेड्यूल बिझी असतं, पॅरेंट्स आपल्या आपल्या कामामध्ये बिझी असतात, तर आपल्याकडे एक महत्त्वाचं पार्ट असं आहे की पॅरेंट्सला भेटण्यासाठी अशी वेगळी वेळ नाही आहे. तुम्ही त्या टीचरांचं फॉर एक्झाम्पल अभिषेक सिन्हा सर मॅथ्स घेतात, तर अभिषेक सिन्हा सरांचा डाऊट सेशन 2 ते 4 मध्ये आहे. तर 2 ते 4 मध्ये तुम्ही अभिषेक सरांना कधीही 2 ते 4 म्हणजे त्या दिवशी 2 ते 4 वेळेसमध्ये येऊन भेटू शकता. इवन बायोलॉजीसाठी जे राकेश रॉय सर आहेत, त्या राकेश रॉय सरांचा 5 ते 7 हा डाऊट सेशन असेल, तर तुम्ही कधीही 5 ते 7 मध्ये सरांना येऊन भेटू शकता. कारण का टीचरसाठी फर्स्ट प्रेफरन्स हा कधीही पॅरेंट्स असतो. म्हणजे तुम्हाला पॅरेंट्स टीचर मीटिंग तर आपली असतेच. त्याच्यानंतर आपण जाऊयात रेग्युलर टेस्टकडे. 1 महिन्यामध्ये आपली जवळपास एक टेस्ट असते, त्याला म्हणतो आपण बी टेस्ट म्हणतो. त्याच दरम्यान त्याच महिन्यामध्ये CET लेवलची किंवा रिव्हिजन बेस्ड अजून एक टेस्ट असते. म्हणजे महिन्यातून आपले 2 टेस्ट असतात. त्या महिन्याचं सिलेबसचं त्याचं किती अभ्यास झालाय हे त्यावरून तुम्हाला ॲनालिसिस करता येतं. आता बोर्ड टेस्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. म्हणजे ॲडव्हान्स जर तुम्हाला क्वालिफाय झालात तर तुम्हाला म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला 75% मार्क लागतात. तर त्यासाठी आपण काय केलं आहे की कॉलेज टाईप केले, तर जसं की ऑर्किड कॉलेज आहे, त्याच्यानंतर यशोधरा कॉलेज आहे, ठोकळ कॉलेज आहे, चंडक कॉलेज आहे, त्याच्यानंतर हिंदुस्थानी कॉन्व्हेंट कॉलेज आहे. असे 4-5 प्रकारचे कॉलेज आहेत जिथं की तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स तर बाकलीवालच कव्हर करून घेणार आहे, त्याच्यात काही प्रश्नच नसणार आहे. इवन आपण फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्सचं मे 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह एक्झामची पण तयारी करणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम म्हणजे जसं बोर्डची एक्झाम असते ना, बोर्डची एक्झाम त्या पद्धतीनेच त्याचं इन्व्हिजिलेशन होणार आहे आणि त्याच पद्धतीने त्याचं पेपर ॲनालिसिस होणार आहे की मुलगा कुठं कमी आहे, कुठं जास्त आहे, काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. तो टीचर त्या फिजिक्सचा असेल किंवा केमिस्ट्री असेल किंवा मॅथ्स असेल किंवा बायोलॉजी असेल, तर तो टीचर त्याला रिमार्क देईल की तो या गोष्टीमध्ये वीक आहे, हे ग्रोथ करायला पाहिजे. त्याच्यानंतर रिव्हिजन पार्ट म्हणजे आपण त्याला ग्रँड टेस्ट म्हणतो. ग्रँड टेस्ट दर 3 महिन्याच्या सिलेबसवर आपले ग्रँड टेस्ट असेल किंवा 11च्या ओव्हरऑल सिलेबसवर ग्रँड टेस्ट असेल. ही ग्रँड टेस्ट अशासाठी असेल की त्या विद्यार्थ्याला कसं आहे की 11th आणि 12th वेटेज तेवढंच आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासून किंवा 3 महिन्यापर्यंत किंवा 6 महिन्यापर्यंत काय त्या बॅकलॉग म्हणजे त्याचा काय बॅकलॉग राहिलाय का किंवा त्याचा पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर आहेत का पहिल्यापासून, तर त्या ग्रँड टेस्ट मध्ये तुम्हाला कळेल आणि त्या ग्रँड टेस्ट मधूनच तसे बॅच सफल होतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल मुलगा पळालाय 10च्या स्पीडनी, मुलगा 11वी मध्ये पळालाय 10च्या स्पीडनी आणि आपल्याला मुलाला अचानकपणे 100च्या स्पीड मध्ये पळाल्यावर त्याला ती एनर्जी लेवल राहील का? राहील ती एनर्जी लेवल? मॅडम राहील ती एनर्जी लेवल?
राहील का सर? तर ऍक्च्युली त्यांनी 11th काय एफर्ट्स घेतले, ग्रँड टेस्ट हे ओव्हरऑल सिलेबसवर आहे. म्हणजे जर समजा त्यांनी अर्धे धडे कंप्लीट केले त्याच्या जे आवडीचे आहेत, बऱ्यापैकी स्टुडंट असं करतात की त्यांच्या आवडीचे लेसन जे की त्यांना सोपे वाटतात ते पूर्ण करतात आणि हार्ड सब्जेक्ट काय करतात, डायरेक्ट सोडून टाकतात. तर ऍक्च्युली त्याच्यातूनच कळतं ग्रँड टेस्ट मधून की त्यांनी नेमकं काय काम केलेलं आहे आणि त्यावरून तो विद्यार्थी ठरवेल की तो सीईटीचा आहे की ऍडव्हान्सचा आहे की मेन्सचा आहे. ते ऑप्शनल असेल, ते पॅरेंट्स ठरवतील की तो मुलाला आम्ही फक्त त्याला ऍडवाइज करू. त्याच्यानंतर बाहेरगावच्या मुलांसाठी हॉस्टेल फॅसिलिटी आहे. हॉस्टेल फॅसिलिटीमध्ये आपले काही टाईप हॉस्टेल्स आहेत जिथं की तुम्हाला CCTV असेल किंवा पॅरेंट्स म्हणजे जसं की आपले एक्झिस्टिंग पॅरेंट्स आहेत, जसं की आपल्याकडे 2018ला क्षितिज नावाचा स्टुडंट होता, तर त्याचे पॅरेंट्सच आता हॉस्टेल घेत आहेत. बऱ्यापैकी त्यांनी सगळं सेटअप करून ठेवलेलं आहे. इवन जे आपले ऑलरेडी एक्झिस्टिंग पॅरेंट्स आहेत तर त्यांच्या मुलांना पण कंपनी होईल तसे आपण टाईप केलेत हॉस्टेल आणि त्यांच्यासोबत तसं MOU पण केलेलं आहे आपण. म्हणजे इवन बाहेरगावचा पण मुलगा आला तर त्याला त्या हॉस्टेलचे जे मेंटर आहेत, जे हॉस्टेल सांभाळतात, त्यांना जरी विचारलं की त्या मुलाची प्रोग्रेस काय, तर ऍक्च्युली त्यांनी पण ते लोक पण सांगतील की तुमचा मुलगा असं असं काम केलंय, एवढ्या ॲव्हरेजमध्ये आहे, इथपर्यंत जाण्यासारखं आहे. म्हणजे इतकं अटेंटिव्हनेस हे इवन हॉस्टेल मॅनेजमेंट आणि फॅकल्टी या सगळ्या गोष्टीकडे आहे. तर बाकलीवाल हे टीचर ओरिएंटेड नाही, तर बाकलीवाल हे सिस्टम ओरिएंटेड आहे. तर त्यामुळं टीचर एखादा दुसरा बदलला तर बाकलीवाल लगेच प्रेशर येत नाही. मला वाटतं की आपले चांगले टीचर हे मला वाटतं या 2-3 वर्षात बदलले, म्हणजे चांगले म्हणण्यापेक्षा IITian टीचरच. तर जसं बाकलीवाल म्हणजे टीचर ओरिएंटेड नसून जे टीचर बदलले, तर आपला जो रिझल्ट बघितला, जर ग्राफ बघितला, हा कधीही वाढत चाललेला आहे. म्हणजे जर समजा आता या 2-4 वर्षात टीचर बदलणं साहजिकच आहे ना, शेवटी हे प्रायव्हेट आहे, हे काय गव्हर्नमेंट नाही आहे. तर टीचर इकडं तिकडं येतील जातील, पण एक लक्षात ठेवा, खास करून पॅरेंट्सला एक विनंती आहे, बघा की बऱ्यापैकी सोलापूरचे इन्स्टिट्यूट टीचर बदलला म्हणून ॲव्हरेज मध्ये आलेले, पण बाकलीवालचं असं न होता टीचर बदलल्यामुळे बाकलीवालवर परिणाम न होता आपले लास्ट टाइमला 2022ला आपले 18 विद्यार्थी IIT ला होते, तर या वर्षी 2023ला आपले 34 विद्यार्थी IIT क्वालिफाय झाले. लास्ट इयरला आपला नीटचा रिझल्ट हा 12 विद्यार्थी 68 पैकी हे गव्हर्नमेंट रेप्युटेड MBBS ला चाललेत. लास्ट 2 वर्षापासून कन्सिस्टन्सी आपले विद्यार्थी एम्स ला चाललेत. मग ही अशी ग्रोथ एका सिस्टम ओरिएंटेड प्रोसेस मधूनच होते, ना की टीचर ओरिएंटेड. तर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, बाकलीवाल फक्त SOP वर काम करतं, सिस्टम फॉलो करतं. त्या सिस्टम मध्ये जो विद्यार्थी बसेल तो 100% तुम्हाला रिझल्ट देईल. थँक्यू. सॉरी, फीजचा पार्ट सगळ्यात महत्वाचा राहिला. JEE साठी आपली फीज आहे 2,45,000 आणि मेडिकल साठी फीज जी आहे ती 2,10,000. यामध्ये आता जी तुम्ही स्कॉलरशिप एंट्रन्स एक्झाम दिली तर त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स वाईज आहे. जर 50 मार्क जर मिळाले तर 25,000 ची स्कॉलरशिप, 100 मार्क जर मिळाले तर 35,000 ची स्कॉलरशिप, आणि जर तुम्हाला 150 मार्क जर मिळाले तर ॲज इट इज 50,000 ची स्कॉलरशिप मिळेल. पण तुम्हाला ॲटलिस्ट तुमचा रिझल्ट लागल्यावर जे काही तुम्हाला जवळची ब्रँच आहे, जे तुम्हाला कन्व्हिनियंट आहे, तिथं ॲटलिस्ट व्हिजिट करा. बाकीच्या सगळ्या गोष्टी तिथं तुम्हाला समजून जातील. तुमचे फीजचं किंवा मार्क्स या सगळ्या गोष्टी तिथं समजतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे,
2 एप्रिल पासून 2 एप्रिल पासून आपले ब्रिज कोर्स चालू होणार आहेत. ब्रिज कोर्स मध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी हे अल्टरनेट शिकवलं जाईल. 12:30 ते 2:30च्या दरम्यान हा टाइम असेल. जुना एम्प्लॉयमेंट चौकामध्ये पण तोच टाइम आहे आणि जुळे सोलापूरला पण तोच टाइम आहे. जर तुम्ही अजून काही शंका असेल ऍडमिशन बद्दल, टीचिंग एक्सपिरियन्स तुम्हाला बघायचा असेल तर 2 एप्रिल पासून ब्रिज कोर्स आहे. ते ब्रिज कोर्स अटेंड करा. जे तुम्हाला ऍक्च्युअल टीचर शिकवणार आहेत तेच टीचर तुम्हाला त्या ब्रिज कोर्स मध्ये दिसतील आणि तुम्हाला टीचिंग एक्सपिरियन्सचा कॉन्फिडन्स आल्यावर मग तुम्ही ऍडमिशन कंटिन्यू करू शकता. थैंक यू ऑल फॉर कमिंग. अगर आपके कुछ डाउट्स है तो हम यहाँ पे वेट कर रहे हैं, आप आके अलग से पूछ सकते हैं सर. सर